नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? आज चाललेले आहे मी गावाला, कारण आमच्या सासऱ्यांचं वर्ष झालं आहे. त्या घरातली सगळी कामं आवरली, बॅगा वगैरे भरल्या आणि आता 11:15 वाजल्या होत्या रात्रीच्या. विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पा मला घरवाय येत होते हवेला. मुलं वगैरे येत नाहीत माझ्यासोबत, मी एकटीच चाललेली आहे कारण मुलांच्या एक्झाम चालू आहे, त्यामुळे मुलं पाठीमागून येणार आहेत. तर चला आता आलेलो आहे हवेला. ट्रॅव्हल्स मध्ये सामान वगैरे विघ्नेश आणि विघ्नेशच्या पप्पाने ठेवलं आणि मी ट्रॅव्हल्स मध्ये चढली आणि त्यानंतर धाब्यावरती उतरलेली होती. तर तुम्हाला दाखवते, धाब्यावरती पण खूप गर्दी होती आणि थंडी सुद्धा होती, त्यामुळे स्वेटर आणि कार्प बांधलेला होता कानाला. ट्रॅव्हल्स मध्ये बसल्यानंतर धाब्यावरती उतरले तेव्हा शूट केलेलं होतं. त्यानंतर माझी झोप लागली, त्यामुळे शूट काही केलं नाही. तर आता आम्ही पोहोचलेले आमच्या गावामध्ये, म्हणजेच आरळा गावामध्ये. हे आमचं मेन गाव आरळा आहे. आरळा गावाच्या 12 वाड्या आहेत, त्यामध्ये आमची एक वाडी येते म्हणजे भाडुगी. आरळा गावापासून आमची भाडुगी वाडी ना 15 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आरळा गावामध्ये दर आठवड्याला आम्हाला बाजाराला यावं लागतं, किंवा किराणा माल घ्यायचा असो किंवा दवाखान्यात यायचं असो, आम्हाला आरळा गावातच यावं लागतं. आमच्या वाडीमध्ये सोय नाही कशाची, त्यामुळे आम्हाला खाली यावं लागतं. तर ज्या दुकानाच्या समोर मी सामान ठेवून ना उभा राहिलेली होती, त्या ताई मला आवाज देऊन बोलत होत्या की ताई, तुमची सबस्क्रायबर आहे मी आणि तुमचे व्हिडिओ खूप छान छान असतात. तर म्हटलं छान, माझ्या गावापर्यंत व्हिडिओ पोहोचले आणि गावापर्यंत सबस्क्रायबर माझ्या आहेत. खूप आनंद झाला मला ऐकून. त्यानंतर आमची गाडी मागवलेली होती, ती आली, त्यामध्ये सामान ठेवलं आणि आता चाललेलं आहे आमच्या गावामध्ये. तर आमच्या गावचा ना आजूबाजूचा निसर्ग तुम्हाला दाखवते. खूप छान आमचं गाव आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये. आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या घरामध्ये. तर हे बघा आमचं घर. आता उंदराने बघू किती नासाधूळ केलेली आहे, कारण घर बंद असल्यामुळे ना नासाधूळ करतातच उंदीर. तरी सुद्धा कपाटामध्ये सामान ठेवल्यामुळे थोडंसं सुरक्षित राहतं सामान. काही सामान आहे ते उंदीर कपाटात ठेवून सुद्धा खातात. मुंबईने आणलेल्या बॅगा होत्या ना, त्या सोप्यालाच ठेवलेल्या आहेत, कारण आता म्हटलं झाडू मारल्याशिवाय तर आतमध्ये घेता येणार नाही. म्हणून म्हटलं चला आता झाडू हातामध्ये घेऊन स्वच्छता मोहीमला सुरुवात करू. हा बघा माझा छोटासा किचन. तर हा व्हिडिओ आहे तो गेल्या महिन्यातल्या 11 तारखेचा आहे. आज आहे रविवार, पोहोचलेले आहे गावाला. तर म्हटलं चला आता घराच्या पाठीमागच्या बाजू कुठनं आपण सुरुवात करू स्वच्छतेला. तर मॅक्सी वगैरे घातली आणि आता सुरुवात केलेली आहे स्वच्छता मोहीमची. तर माझ्या बरोबर माझ्या 4 जणी जावा पण होत्या. तर चला म्हटलं आता साफसफाईला सुरुवात केलेली आहे, तर परड्यापासूनच करू. आमच्या गावाला घराच्या पाठीमागच्या बाजूला परड म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंट मध्ये. तर आता झाडं वगैरे लावलेली होती ना, त्याचा पाला सगळा पडलेला होता. खूप छान झाडं आहेत, फुलं पण खूप छान छान येतात, मोगऱ्याची, गुलाबची, जाईची, सगळ्या ना प्रकारची इथं फुलाची झाडं लावलेली आहेत. त्यानंतर आंब्याची सुद्धा लावलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता आमची साफसफाई झालेली होती, सासूबाईंनी देवपूजा केली, तर त्या फुलं न्यायला परड्यामध्ये आलेल्या होत्या. आणि इथं आम्ही दरवेळेला येईन ना गावाला, त्यावेळेला चुलीवर भाकरी वगैरे घालायची असले तर इथंच घालते बाहेर. तर बघू शकता खूप छान असं घराचा पाठीमागचा एरिया आहे आणि नळ सुद्धा आहे, बोरिंग मारलेले आहे, त्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर इथं सोलर सुद्धा गरम पाण्याचं लावलेलं आहे आणि त्याच्यावरती ना तिकडं टाकी सुद्धा तुम्हाला दिसते. आणि त्यानंतर ही बाहेर साफसफाई केली, त्यानंतर घरातली सुद्धा थोडी केली आणि आता म्हटलं चला आंघोळ वगैरे झालेली आहे. व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना.